आणि वळतोय पहिल्या पूर्वार्धासाठी हिंदीकडे. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय तो म्हणजे साहिल आणि बंटी. नॉन स्ट्राइक एंडला प्रथम गोलंदाज येतोय तो म्हणजे संजू. पहली ओवर लेकर दाहिने हाथ से ओवर द विकेट उर्फ अक्कू काकींचा आमचं. जोरदार अपील और पहली गेंद पर बढ़िया विकेट कीपिंग का मुजाहरा. बाहरी किनारा लगा, अंपायर की उंगली उठी और बल्लेबाज की पतंग कटती हुई. बहुत ही बढ़िया अंपायरिंग केतन जी पोपट जो कि स्ट्राइकर एंड के अंपायर है. ये देखिए शॉर्ट पिच गेंद पुल करना चाहते थे, कमाल की गेंदबाजी और आसान सा कैच. सिद्धेश दंत कॉट बाय सिद्धेश, बॉल बाय संजू और गोल्डन डक का शिकार बने पहले बल्लेबाज. अब नए बल्लेबाज मैदान पर आते हुए समीर कचरे. शॉर्ट थर्ड मैन पॉइंट, एक कवर पॉइंट और मिड ऑफ पर रिजवान. लॉन्ग ऑफ पर विनीत जोशी तैयार. समीर कचरे ओवर द विकेट गेंद. हालांकि थाई पैड से गेंद लगी थी और बढ़िया फील्ड वहां पर. पहला विकेट जाने के बाद थोड़ा सा दबाव महसूस कर रही, इसलिए सिंगल नहीं निकाला और लगातार 2 गेंदें बिंदी. ऋतिक नकाते भी हमसे ज्वाइन होते हुए. अक्षय नकाते द स्टाइलिश प्लेयर ऑफ परली. फुलर लेन यॉर्कर, बढ़िया फील्ड. विनायक घाड़ीगांवकर को क्यों कहा जाता है पाली का चीता और रनआउट. अंपायर का डिसीजन फाइनल रहेगा. कमाल की अंपायरिंग. शिवा दलवी सर बॉलर इनके अंपायर और केतन जी पोपट सर स्ट्राइकर इनके अंपायर. इस पूरे प्रतियोगिता के लिए प्रतीक थड़े ने शुभकामनाएं सुबह 10:30 बजे भेजी है. बढ़िया थ्रो था, हालांकि दायरे के अंदर ही शॉर्ट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात थे और जिस नाम से मशहूर है उसी के नाम से बढ़िया फील्डिंग करते हुए विनायक घाड़ीगांवकर. बैक टू बैक विकेट गिर रहे हैं. चौथे नंबर पर आते हुए चेतन देशमुख. 3 गेंदों का खेल हो चुका है और 3 गेंदों पर 1 विकेट प्राप्त करते हुए अक्कू और 1 रनआउट के रूप में, यानी कि 2 विकेट यहां पर गिरते हुए. प्लीज मी विनंती करतोय रस्त्यात गाड्या लावू नका मित्रांनो, नाहीतर आम्हाला बाहुबलीला बोलवावं लागेल जो गाडी आपली उचलेल आणि पार्क करेल. बाहुबली म्हणजे आमचा रोशन कदम. ये टीम स्पॉन्सर बाय राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष संदेश जी शेवाले साहब, इनका भी हम अभिनंदन करना चाहेंगे. चिंटिया हुले उर्फ सूरज हुले, जिनको अंगद पाटिल पाली के नाम से मशहूर है, वे स्वयं कवर्स पर. मिड ऑन पर कल्पेश और लॉन्ग ऑन पर डीप मिड विकेट पर सचिन पवार. अब चौथे नंबर पर आते हुए बल्लेबाज चेतन देशमुख. 2 विकेट 0 रन. अच्छी गेंद, अच्छा सम्मान देना बहुत ही जरूरी है. आपको हमेशा बल्ला तलवार की तरह नहीं चलाना चाहिए, कभी कभी उस बल्ले की ढाल भी बनानी चाहिए. जब 2 विकेट जल्दी गिरते हैं तब बल्लेबाज आराम के साथ बल्ले को रोल करते हैं. उनको पता है कि साझेदारी बनना बेहद जरूरी है. 4 गेंदें 0 रन 2 विकेटें. ओवर पिच गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे. अपील में उत्साह ज्यादा, विश्वास की कमी. अपील जरूर हुई लेकिन अंपायर के मन में कोई दुविधा न थी और अंपायर ने इस अपील को खारिज किया. कोई रन नहीं इस ओवर में. कल के दिन में एक मेडन ओवर हमने देखा और आज क्या ये मेडन ओवर होगा.
परेश देसाई की हैट्रिक भी हमने देखी, यश मोरे की हैट्रिक देखी, अच्छी गेंदबाजी है वो। ओहो, ये भी विकेट, अंदरूनी किनारा और विकेटों के पीछे बढ़िया कैच लेते हुए सिद्धेश दंत। 2 विकेट यहां पर नाम में आते हुए संजू सैमसन के, 2 विकेट उनके खाते में, एक खाते में रनआउट के, 3 विकेट लेकर मेडन ओवर। परेश ने भी मेडन ओवर फेंकी थी क्या? मेडन ओवर फेंकी थी, तो आज कमाल की शुरुआत की है आप। ओके, मिथुन लांगी ने ये पिच बहुत ही बढ़िया बनाई आसिफ। अगर आप टिप्पे पर गेंदबाजी करते हैं तो बल्लेबाजों को हात खोलने का मौका नहीं मिळता। दादा आमच्यामधून रजा घेत आहेत, पुढच्या वेळी आपण पुढच्या स्पर्धेत पहिल्यांदा भेटू नक्कीच। और अच्छी अगर गेंदबाजी हो तो पावर प्ले में भी ऋतिक बांध रख सकते हैं आप बल्लेबाजों को। ये ऐसा नहीं है कि ताबड़तोड़ बल्लेबाजों के ही पक्ष में ये पिच जाती है, ऐसा नहीं है। अच्छा खेले तो अर्धशतक भी बना सकते हैं। दोनों ही टीमें मंजी हुई टीमें हैं, जीत के लिए बेकरार ऐसी टीमें हैं। लेकिन अब 1 ओवर का खेल समाप्त, 3 विकेट के नुकसान पर नारंगी पहुंची है 0 रन। नए गेंदबाज विनीत जोशी स्ट्राइकर एंड पर तैयार बल्लेबाज, बॉलर विनीत जोशी दाहिने हाथ से ओवर द विकेट, छरहरे बदन के, स्ट्राइकर एंड पर परेश। पहला वाइड आता हुआ, इसी के साथ ओपन होता हुआ स्कोर नारंगी टीम का। पहली गेंद वाइड आती हुई, साहिल की ये गेंद, साहिल की ये अब पिच पर तैयार, लेकिन काफी धीमी गति की गेंदें कर रहे हैं, बल्लेबाजों को हाथ खोलने का मौका नहीं दे रहे। गुडलैंड स्पॉट पर थी गेंद, ड्राइव का प्रयास और कोई रन नहीं। 1 रन 3 विकेट के नुकसान पर नारंगी टीम। शॉर्ट पिच गेंद, हालांकि गेंद लगी कहां से है? सर पर गेंद लगी है। बाउंसर का बढ़िया इस्तेमाल। 1960-1970 के दशक में ऐसी तीखी बाउंसर्स आती थी विव रिचर्ड, सुनील गावस्कर को, तब वो बिना हेलमेट के खेलते थे। और कल भी विट्ठल तेलंगे के सर पर एक गेंद लगी थी और अब सर पर गेंद लगी है। साहिल के स्लोअर 1 जल्दी भापा और ये आज के दिन का पहला सिक्सर आता हुआ इस इनिंग का। शानदार 6 रन इस बार साहिल के बल्ले से, और इस 6 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन 3 विकेटों के नुकसान पर नारंगी टीम। साहिल और परेश की जोड़ी, लेग ब्रेक पॉइंट पर आसान सा कैच। ऐसा लग रहा था कि अमोल गुप्ता कैच तक पहुंचेंगे नहीं, लेकिन एक आसान सा कैच। बढ़िया तालमेल विकेट के पीछे गेंदबाजों का और क्षेत्र रक्षकों का भी। विनीत को मिलती हुई पहले सफलता, एक जमे जमाए बल्लेबाज जिन्होंने छक्के के साथ ऐसा एक आश्वासक शुरुआत की थी, लग रहा था कि वो अच्छी पारी खेलेंगे, लेकिन पॉइंट पर एक लेग ब्रेक गेंद का इंतजार करते हुए आउट हुए। कैच लिया है, कैच फ्रॉम अमोल गुप्ता, एक बहुत बड़ा नाम, अच्छे लेग ब्रेक ऑफ ब्रेक गेंदबाज माने जाते हैं पाली के, और इसी के चलते 4 गेंदों का खेल अब समाप्त होता हुआ दूसरे ओवर का 1.4 ओवर्स के बाद अब नारंगी टीम 4 विकेट के नुकसान पर 7 रन। 007 जर्सी नंबर ऑफ महेंद्र सिंह धोनी। 7 जुलाई 1981 को जन्म हुआ महेंद्र सिंह धोनी का। 6ठे नंबर पर आते हुए संतोष देशमुख सामना करेंगे विनीत का। दायरे के बाहर 3 खिलाड़ी तैनात, विनायक घाड़ीगांवकर, सचिन पवार और अक्कू। केतन जी तेज बोलते हैं। ओके, अंपायर का निर्णय अंतिम रहेगा, अंपायर का निर्णय अंतिम रहेगा। दोनों ही टीमों से अनुरोध होगा, 2 रन की पेनल्टी दी जाएगी।
अंपायर से आप ये नहीं कर सकते ज्यादा। नो बॉल ये, और ये फ्री हिट। अंपायर से अगर आप आर्ग्यूमेंट करते हैं, दोनों ही टीमें या कोई भी टीम, कोई भी खिलाड़ी, तो 2 रनों की पेनल्टी दी जाएगी। अब ये फ्री हिट का किस तरह से सामना करेंगे? नए बल्लेबाज आए हैं मैदान पर, जो संतोष देशमुख। 8 रन स्कोर बोर्ड पर आते हुए ये एक्स्ट्रास के खाते में रन जाएगी। एक छक्का आया है, 2 एक्स्ट्रास आए हैं इस ओवर में भी। कोई रन नहीं था पहले ओवर में। फ्री हिट की गेंद, और फ्री हिट पर कोई फायदा ही नहीं उठा पा रहे हैं। ऐसा लग रहा है कि बल्लेबाजी विद्रूप होती हुई, लेकिन उस बल्लेबाजी पर अब उनको फेयर एंड हैंडसम लगाना होगा। फेयर एंड हैंडसम लगाने वाले हमारे शिरीष मांडरे, प्रवीण थड़े, ये भी मुकाबला का आंखों देखा हाल देख रहे हैं। उनका भी स्वागत होगा, और वो मेंटोर भी है टीम के, एक कोच भी है, दोनों ही है। कमाल की गेंदबाजी हो रही है। अब तक तो मैदान पर नारंगी के बल्लेबाज ऐसा लग रहा है कि आज वो लय में नहीं है। नारंगी टीम बड़ा नाम है प्रवीण, बड़ा नाम है नारंगी टीम का। शॉर्ट पिच गेंद, पुल किया, गैप में गेंद, और ये 4। गैप में जैसे ही गेंद ऑन साइड पर जाती है, चौका खाते हैं, और 4 के साथ इस ओवर की समाप्ति। स्कोर आता हुआ 12 रनों पर, यानी कि जर्सी नंबर ऑफ युवराज सिंह। 12 दिसंबर को जन्म हुआ युवराज सिंह का। सेक्टर 12 में वो, और 2007 के विश्व कप में 12 ही गेंदों पर उन्होंने अर्धशतक जड़ा। आज भी वो उनका वर्ल्ड रिकॉर्ड जारी है। 12 रन 4 विकेट के नुकसान पर नारंगी टीम। अब फॉर्चून एंड की तरफ से गेंदबाजी के लिए पारी की तीसरी और व्यक्तिगत दूसरी ओवर लेकर अक्कू, यानी कि संजू सैमसंग। संजू सैमसंग का खेल देखने के लिए बुरमाली के कई ग्रामस्थ यहां पर आए हैं, और यूट्यूब पर आज वो मुकाबला देख रहे हैं। उन सभी लाइव व्यूवर्स का बहुत बहुत अभिनंदन है, बहुत बहुत स्वागत है। परेश स्ट्राइकर एंड पर, और संतोष देशमुख नॉन स्ट्राइक एंड पर। संतोष 4 की निजी योगदान पर खेल रहे हैं। तेज गेंद और वाइड। दिशा अच्छी थी, लेकिन जो दशा थी वो वाइड के रूप में आती हुई। सिंगल आता हुआ स्कोर बोर्ड पर, 13 पर स्कोर आता हुआ। जर्सी नंबर ऑफ नासिर हुसैन। नासिर हुसैन ने 13 नंबर की जर्सी पहनकर ही भारत के खिलाफ शतक जड़ा था। तेज गेंद, हालांकि फील्डर विकेट कीपर के हाथों से छूटी थी, लेकिन शॉट फाइन लेके प्रथमेश थे, और अच्छी गैदरिंग, कोई रन नहीं। तेज गेंदें कर रहे, और अभी ऋतिक नकाते हमारे साथ जुड़ेंगे। परेश स्ट्राइक रेंज पर, अभी तक उन्होंने खाता नहीं खोला अपना। फुल टॉस और यॉर्कर, कमाल की यॉर्कर है। जरूरत नहीं थी थ्रो की। इस थ्रो की, लेकिन फिर भी कोई, मैं कहूंगा, हानि नहीं हुई, कोई रन नहीं। बिंदी गेंद यहां पर समाप्त होती हुई। एक शॉट जरूर आया है 6 के साथ, लेकिन उसके बाद उखाड़ दिया डंडा, लहरा दिया अक्कू ने अपना झंडा। गेंद अंदर, डंडा बाहर, और कमाल की गेंदबाजी के लिए प्रवीण
थड़े के भाई, बड़े भाई प्रतीक थड़े, इनके माध्यम से भी बेस्ट लक आया है, उनका भी स्वागत होगा। कई खिलाड़ी ऐसे हैं जो दूर दराज से इस मुकाबले को देख रहे हैं और अपनी टीम का हौसला बुलंद करने के लिए मोबाइल से यूट्यूब पर अपनी शुभकामनाएं भेज रहे हैं। प्रमिल शिंदे बिल्कुल शांत बैठे हुए, उनकी टीम जीती है। कमाल की गेंदबाजी, अगर एनालिसिस देखे तो संजू सैमसंग का पहली ओवर उन्होंने फेंकी। राष्ट्रवादी युवक 11 पाली के लिए पाली से अखिल महाड़कर इन्होंने शुभकामनाएं भेजी हैं, उनका भी बहुत बहुत अभिनंदन। बढ़िया स्ट्रोक, बॉलर बैक ड्राइव, गैप में गेंद, विनीत जोशी गेंद के नीचे आते हुए दूसरे की मांग और अच्छा थ्रो, लेकिन 2 रन पूरे। आसिफ महाड़कर उनके छोटे भाई अखिल महाड़कर एक अच्छे खिलाड़ी हैं, आज काम पे होने की वजह से नहीं खेल रहे हैं, उन्होंने शुभकामनाएं भेजी हैं। 2 रन यहां पर खाते भी जुड़ते हुए, स्कोर अब आगे बढ़ता हुआ 15 पर 15। 15 रन स्कोर बोर्ड पर। 15 तारीख को ही भारत के महान खिलाड़ी, भारत के सपूत सचिन रमेश तेंदुलकर इन्होंने टेस्ट डेब्यू किया था 15 नवंबर 1979 में। स्लोवर 1 भाप दिया था और कारपेट को गुदगुदी करती हुई गेंद डीप मिड विकेट पर, वहां पर सूरज हुले, कमाल का थ्रो, सूरज हुले का सिंगल मिला 16 रन स्कोर बोर्ड पर। और अच्छी बॉन्डिंग हमें नजर आती हुई शिवशक्ति परली के इस आयोजन में। ऋतिक नकाते हैं हमारे साथ जुड़ते हुए। अकू ने इस ओवर में कितने रन दिए हैं? 4 रन खर्च किए हैं, एक सफलता उनके हाथ लगी है, यानी कि उन्होंने अब तक तो 3 सफलताएं हासिल की है। संतोष देशमुख स्ट्राइक रेंज पर, और इस बिंदी गेंद के साथ इस ओवर की हुई है समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे लांगी ब्रदर्स। ड्रिंक्स ब्रेक और यू आए। अलंकार दादा खांडेकर साहेब यांची फेम टीम, म्हणजे यांची स्पॉन्सर केलेली टीम म्हणजे खांब, ही टॉप 4 मध्ये क्वालिफाय झालेली आहे। अलंकार खांडेकर साहेबांचं अभिनंदन आणि खांब संघाचं सुद्धा खूप कौतुक। नवघर ग्रामपंचायत संघ तयार राहायचा आहे। लगेच हा सामना झाला की लगेच दुसऱ्या राऊंड साठी या 2 संघांमधील विजेता संघांमधील तुमचा सामना होईल, तयार राहायचा आहे लगेच। 3 ओवर का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ। पहली ओवर डाली अक्कू ने, उसमें उन्होंने कोई रन न देकर 2 विकेट्स हासिल किए। विनीत ने दूसरी ओवर फेंकी, 12 रन उनको पड़े, थोड़े से खर्चीले साबित हुए, लेकिन एक सफलता उनके हाथ लगी। तीसरी ओवर फेंकी अक्कू ने, उसमें 4 रन देकर एक सफलता उनके हाथ लगी। फिर से एक बार निवेदन करता चलो कि बाइक्स जो लगाई गई हैं वो प्लीज जरा सा हटाइए वहां से, नहीं तो थोड़ा सा कठोर भूमिका हमें लेनी होगी। हाँ, इन 2 टीमों में से जो टीम जीतेगी वो तुरंत दूसरा राउंड खेलेगी। चलिए अंपायर्स, मैच को शुरू कीजिए और फील्डिंग जल्दी सजाइए। पारी की चौथी ओवर लेकर दाहिने हाथ से ओवर द विकेट कल्पेश अंबेकर। बॉलर एंड के अंपायर शिवा दलवी 3 दिन अंपायरिंग कर रहे हैं और आज हमारे साथ जुड़े हैं केतन जी पोपट सर। अब दायरा हटता हुआ हम देख रहे हैं बैकफुट पर गए, कवर्स के गैप में निकालने का प्रयास, सूरज हुले गेंद के नीचे, दूसरे की मांग और दूसरा रन भी आसानी के साथ पूरा। कमाल का रनिंग बिटवीन द विकेट
और खराब थ्रो, और इसी के चलते 3 रन। आप उड़ नहीं सकते तो आप दौड़िए, आप दौड़ नहीं सकते तो आप चलिए, आप चल नहीं सकते तो आप रेंगिए, लेकिन गति में रहिए, प्रगति में रहिए। आपको प्रगति हर दिन करनी होगी, कछुए के जैसी क्यों ना हो, लेकिन आपको हर एक गेंद पर प्रगति करनी होगी। और 3 रन खाते में जुड़ते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ अब 19 पर 19। ये देखिए राउंड विकेट, सामने गेंद ड्राइव किया और विनीत का अच्छा कैच स्ट्रेट की दिशा में, और लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात थे, लॉन्ग ऑन पर दौड़ कर आए और आसान सा कैच कॉट बाय विनीत जोशी, बोल्ड बाय कल्पेश अंबेकर, और संतोष देशमुख ने बनाए 4 रन। आठवें नंबर पर आते हुए बल्लेबाज सौरभ पाटिल, 6 विकेट गिरे हैं 19 रनों पर। नारंगी टीम के अच्छी गेंदबाजी, कल्पेश ने अच्छा कमबैक किया है, कल्पेश अंबेकर राइट आर्म राउंड विकेट। शॉर्ट पिच गेंद, छोटी गेंद, और ये खोटी गेंद। मैंने कहा इस पिच पर छोटी गेंदें मुनासिब ही नहीं है। ये शानदार छक्का आता हुआ, ये लगा BSNL सिक्सर कनेक्टिंग परली, और इसी के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 25-25। शॉर्ट पिच गेंदों पर कमाल का ये स्ट्रोक, घूमकर पुल किया और शानदार शॉट। अंकित आते आते ही अपना जौहर दिखाते हुए 4 गेंदों पर अपने निजी 12 रनों पर खेल रहे हैं। अपनी टीम के लिए एक बेशकीमती पारी वे खेल रहे हैं। आज उनकी टीम संकट में जरूर है, लेकिन संकट मोचक हनुमान उनको बनना होगा। कितने नंबर वाला? 7वें नंबर पर वे आए हैं। यॉर्कर का प्रयास खोद कर निकाला, ऑफ साइड पर विनीत जोशी लॉन्ग ऑफ पर, और अच्छा गैदरिंग और कमाल का थ्रो, सिंगल मिला। अंकित एक और निजी रन जोड़ते हुए, और टोटल स्कोर आता हुआ 26-26। 26 जनवरी यानी जनवरी या फरवरी के महीने में ही कसलखंड के आष्टे लॉजिस्टिक में रायगढ़ ग्रामीण प्रीमियर लीग की बड़ी धूम मचेगी। नए बल्लेबाज एक लंबे कद के खिलाड़ी सौरभ पाटिल, अंदरूनी किनारा, गेंद शॉट फाइन लेग पर, कोई खिलाड़ी नहीं है। बापू जब तक गेंद पर जाते हैं तब तक दूसरा रन पूरा करने का प्रयास किया था, लेकिन अंकित ने पीछे भेजा और सिंगल मिला। 27 पर टोटल आता हुआ 27 रन ऑन बोर्ड, और इस ओवर की अब आखिरी गेंद शेष। चौथी ओवर है और आखिरी ओवर किस गेंदबाज का इस्तेमाल करेंगे कप्तान, ये देखना मुनासिब रहे। मिथुन लांगी देखिए बिल्कुल पसीना बहाते हुए। आखिरी गेंद, कमाल का शॉट, स्टैंड एंड डिलीवर, लॉन्ग ऑफ के ऊपर से शानदार 6 रन, कमाल का 6। अंकित आज कहा मानने वाले हैं। अंकित ने अपने इस इनिंग में 2 शानदार छक्के जड़े हैं और 19 पर नाबाद के योगदान पर खेल रहे हैं। टीम पहुंची है नारंगी 6 विकेट के नुकसान पर 33 रन। ये देखिए 6 गेंदों में 19 पर खेल रहे हैं। नारंगी बनाम राष्ट्रवादी युवक कांग्रेस 11 पाली बनाम नारंगी के बीच का आज के दिन का ये दूसरा मुकाबला। आखिरी विकेट संतोष का, जो कि 4 के निजी योगदान पर आउट हुए। कल्पेश की ओवर में खर्चीले साबित हुए, 1 विकेट लेकर उन्होंने 17 रन खर्च किए हैं। पारी की आखिरी ओवर लेकर अमोल गुप्ता 17 रन जोड़े हैं। टोटल आता हुआ 4 ओवर के समाप्ति के बाद 33 रन 6 विकेट के नुकसान पर। सौरभ के लिए ये गेंद, वाइट का इशारा आता हुआ अंपायर्स का। सौरभ पाटिल स्ट्राइकर एंड पर होते हुए और इस सिंगल के साथ मिस्टर एक्स्ट्रास खाते में जुड़ते हुए 34 रन ऑन बोर्ड, 34 रन 34 धावा, 7 चेंडूंचा खेळ शिल्लक फर्स्ट इनिंग का।
ओवर पिच गेंद सामने मारा है, एलिवेशन कम है और आसान सा कैच। विनीत जोशी ने इस इनिंग का दूसरा कैच लिया है लॉन्ग ऑफ पर और कमाल की वापसी एक वाइड डालने के बाद अमोल गुप्ता। 7वां विकेट मैदान से बाहर जाता हुआ 34 के योगदान पर। ये देखिए विनीत जोशी ने आसान के साथ कैच लिया और कई दर्शक यूट्यूब पर देख रहे हैं। मिहिर पाटिल आते हुए, आड़े बल्ले से स्ट्रेट की दिशा में पंच किया था सचिन पवार गेंद के नीचे और अच्छी रनिंग मिहिर पाटिल की, कमाल के 2 रन। और जिस खिलाड़ी को स्ट्राइक चाहिए थी वही खिलाड़ी स्ट्राइक पर आता हुआ, यानी कि अंकित पाटिल। 2 रन खाते में जुड़ते हुए और इसी के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 36-36। 7 विकेटों के नुकसान पर कमाल की बॉन्डिंग दोनों ही खिलाड़ी के बीच। रनिंग बिटवीन द विकेट, चीते की चाल, लोमड़ी जैसा दिमाग और हिरने जैसी चतुराई अंकित और उनके सहयोगी खिलाड़ी मिहिर की। लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, एक डीप मिड विकेट और एक डीप फाइन लेग पर खिलाड़ी तैनात। एक्स्ट्रा कवर पर भी एक खिलाड़ी तैनात। ऑन साइड पर 3 खिलाड़ी दायरे के बाहर, ऑफ साइड पर 2 खिलाड़ी दायरे के बाहर। अंकित पाटिल, अब जो भी करना है इसे ही करना है, करो। शॉर्ट पिच गेंद ऑन साइड पर, कमाल का शॉट और 6। व्हाट अ स्ट्रोक, स्टैंड एंड डिलीवर। अंकित पाटिल के बल्ले से आज के दिन का, इस इनिंग का तीसरा छक्का। वॉलेंटियर्स आप प्लीज आगे गया, वॉलेंटियर कोणच नाही प्लीज। बॉल दिया। गेंदे 3। ओ पहला वाइड है, उसके बाद अगर हम देखें तो विकेट, उसके बाद 2 और उसके बाद 6 रन। टोटल स्कोर आता हुआ स्कोर बोर्ड पर 42 रन, 42। इस बार ओवर पिच गेंद सामने मारने का प्रयास, लेकिन रनों, गेंद और बल्ले का संपर्क नहीं। आपको कुछ करना होगा, रनों को पढ़ना होगा, गेंदों के अंदर घुसना होगा। मार मिथुंदा मार, लेकिन अब मार अंकित मार। 2 गेंदों का खेल शेष। वॉलेंटियर्स अपनी अपनी जगह ले ले। फुल टॉस, लेकिन अच्छा टाइमिंग नहीं। विनायक गाड़ी गाँवकर गेंद के नीचे, लेकिन काफी तेज गेंद निकलती हुई और 4 रन। टांगों में से दरार, गेंद हो गई फरार, गानों में चित्रहार। ये अंकित पाटिल का कड़क प्रहार, गेंद सीमा पार और मिलेंगे रन 4। और इस 4 के साथ टीम नारंगी पहुंची है 46 रनों पर, 46। इकतीस रनों पर खेल रहे हैं, 10 गेंदों का सामना किया है। आखिरी गेंद पर कवर्स के ऊपर से मारने का प्रयास और काफी लेजी क्रिकेट। कैच होनी ही वाली थी, लेकिन 11 गेंदों पर 32 रन जोड़कर रनआउट के रूप में आउट हुए। और इसी के साथ इस नारंगी टीम की 5 ओवर का ये निर्धारित खेल समाप्त होता हुआ स्कोर आया है 47 रन और जीतने के लिए 48 रनों की अब जरूरत। 48 रन नीडेड फॉर विन RYC पाली। अठ्ठावीस टू विन 48 आणि ते 2 म्हणजे 46 धावा। 46 टू विन, 2 धावांची पेनल्टी आहे।
सेकंड ओव्हरचा पहिला सामना सेकंड राऊंडचा होईल. नवघर ग्रामपंचायत विरुद्ध नारंगी आणि पाली यामधील दोन विजेत्या संघांमध्ये. आणि सिद्धेश मांगरुळकर या साहेब आपले स्वागत आहे. आणि दुसऱ्या राऊंडचे सामने 4 षटकांचे राहतील. याच्याकडे आपण लक्ष द्यायचे. मला तरी बाळा गायकवाड दिसत आहेत असं लांबून, माझी लांबची नजर कमजोर आहे. उमेश दादा खंडाकडे पण दिसत आहेत मला, आणि मंगेश दादा चव्हाण, आणि आमचे स्कोरर, ते म्हणजे आमचे स्कोरर मित्रांचे नाव मला काय आता आठवत नाही, जे जलसोला आम्हाला नेहमीच मदत करत असतात. त्यांच्या समवेत तिकडे कॅमेरा गेला पाहिजे, दिसत नाहीत कोण. बाळा गायकवाड दिसत आहेत, मंगेश दादा चव्हाण आणि उमेश खंडागडे आम्हाला दिसत आहेत. त्यांचंही स्वागत आहे. SPL चे यशस्वी आयोजक. 48 धावांचं आव्हान होतं, मात्र 2 धावा पेनल्टी असल्यामुळे 46 धावांवर आता रोखावं लागेल. कंपल्सरी चेसिंग आहे, 46 धावांची गरज. RYC म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेस 11 पाली. RYC पालीचे मेंटॉर शिरीष मांढरे आणि प्रवीण थळे आपल्या संघाच्या कामगिरीवर खुश असताना 46 धावांचं आव्हान आहे. पुढील इनिंग आपण मराठीमध्ये करूया. सागर कदम आमचे खंदे समर्थक. सागर कदम आपण कुठे असाल, आपण मिथुन लांगी यांचे संपर्क करायचा आहे. सह्याद्रीच्या अस्मितेचे सर्वोच्च मानबिंदू, जाणता राजा, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून परळीच्या या पुण्यभूमीमध्ये कुंभारळीच्या या क्रीडांगणावर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करूया. दुसरा सामना आपण पाहतोय, नारंगी विरुद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेस 11 पाली. बॉल द्यायचा आहे. 46 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडूमध्ये 46 धावांचं आव्हान कसं पेलतात आणि नारंगीचे गोलंदाज कशा पद्धतीने या 46 धावा काढण्यापासून रोखतायत ते आपण ऐकणारच आहोत. सिद्धेश दंत स्ट्रायकर एंडला, उजव्या हाताचा फलंदाज, आणि सचिन पवार नॉन स्ट्राईक एंडला. केल्यात, बरोबर आहे. 46 धावांची गरज असताना क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, 1 पॉइंट, 1 शॉट फाईन लेग. बॉल द्या. चलिए पुरानी गेंदें अंपायर्स दीजिए और जल्दी फील्ड सेटअप सजाइए प्लीज. 12:30 बज चुके हैं और 5 ओवर का खेल शेष है. गोलंदाजी मार्कवर चेतन देशमुख आणि सलामीसाठी सिद्धेश दंत आणि सचिन पवार. पहिला चेंडू 30 यार्डच्या बाहेर, लॉंग ऑन ला एक क्षेत्ररक्षक आणि एक मिड विकेटला. 2 क्षेत्ररक्षक P1च्या या दायऱ्यामध्ये बाहेर. पहिला चेंडू, शॉर्ट पिच चेंडू स्टीअर केलाय पॉइंट मधून, छान पद्धतीने खेळून काढलाय आणि तेवढंच उत्तम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. आणि एकेरी धावेने श्री गणेश होतोय तो म्हणजे RYC पाली या संघाचा सिद्धेश दंत. आणि आता स्ट्रायकर एंडला येतोय सचिन पवार. कॉन्टेस्ट बघायला मिळेल आपल्याला नारंगी विरुद्ध पाली या 2 तुल्यबळ अशा संघामध्ये. सर्व प्रेक्षक आता हळूहळू प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्कवर तयार आहे चेतन देशमुख. शॉर्ट पिच चेंडू आणि शॉर्ट आर्म पुल केलाय. पुल सक्सेसफुल होतोय असं वाटतंय का बघूया. मात्र उत्तम क्षेत्ररक्षण, छान क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं नारंगीच्या क्षेत्ररक्षकाकडून. दुहेरी धावेंवर समाधान मानावं लागतंय
फलंदाजी करणाऱ्या सचिन पवारला आणि या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे बिनबाद 3. छान पद्धतीचा कॉन्टेस्ट आपल्याला बघायला मिळतोय कारण छान शॉर्ट ऑन पूल होता. मात्र तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आपल्या डीप मध्ये. चेतन देशमुख वर हा चढवलेला हल्ला, यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला हा येतोय. शिवरायांचा छावा आणि या 4 धावा, सुंदर फटका, चेंडू सीमा पार, चौकार येतोय आणि या चौकाराने धावसंख्या फुलते ती म्हणजे बिनबाद 7. थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा, या धुंद वादळांना कोठला किनारा. बघूया हे वादळ घेऊन मनात मिथुन लांगे आणि त्याचे सर्व सहकारी असतील. यांनी एक प्रण केला, एक शिवधनुष्य उचललं की आपल्याला स्पर्धा या 15 जणांमध्येच पुढे न्यायची आहे आणि कमालीच्या एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे परळी गावात. यावेळी ऑन साइडला टर्न करून मारण्याचा प्रयत्न, इनसाइड एक चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगला, तिथे क्षेत्ररक्षक आहे, सिंगल येते आणि 3 चेंडूमध्ये वैयक्तिक 7 धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे सचिन पवार आणि एकेरी धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे सिद्धेश दंत. धावसंख्या ऋतिक नकाते आम्हाला सांगतायत बिनबाद 8. गणेश वाघोसकर, सौरभ आणि अभिषेक बोरीटकर, रोहन पवार, मनीष वाघोसकर यांचं खूप छान सहकार्य. फुलंचा चेंडू इनसाइड एज लागते, ड्राईव्हचा चांगला प्रयत्न होता मात्र आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू असल्या कारणाने खोदून काढण्याचा प्रयत्न, मात्र छान क्षेत्ररक्षण फॉरवर्ड फाईन लेगला आणि 0 धाव येते. धावसंख्येवर आपण बघतोय 8 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. मात्र चांगलं कॉन्टेस्ट, खूप छान गोलंदाजी करतोय चेतन देशमुख, ऋतुराज कदम असतील, विनायक पवार, या सर्वांचं खूप छान सहकार्य. फुल टॉस आणि यावेळी स्ट्रेटच्या इथे छान झेल टिपतोय व्ही मध्ये, लॉंग ऑन मध्ये आणि इथे सिद्धेश दंतच्या खेळीची समाप्ती होते. 1 या धावसंख्येवर आउट होतोय आणि पहिला हादरा बसतोय तो म्हणजे RYC पाली संघाला 8 या धावसंख्येवर. आसिफ माडकर स्वतः 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आसिफ भाई एक छान कॉन्टेस्ट आपल्याला बघायला मिळते, एक छान बॉन्डिंग, थोडंसं रिलॅक्स मध्ये अमोल गुप्ता आणि सूरज हुले फिरताना पाहतोय आपण. मात्र इथे कमबॅक केले गोलंदाजी करणाऱ्या नारंगी संघाने. 8 धावा त्यांनी नक्कीच खर्च केलेत परंतु एक चांगलं विकेट त्यांना प्राप्त झालेलं आहे आणि आता आपण बघतोय 38 धावांची गरज ना, 24 बॉल 38 ना. अक्कू आता स्ट्रायकर नॉन स्ट्राईक एंडला 3ऱ्या क्रमांकावर येतोय. प्रचित आता गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर एंडला खेळतोय तो म्हणजे सचिन पवार. 24 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता, कंपल्सरी चेसिंग. सामना जर दोन्ही संघांपैकी कोणी जिंकला त्यांनी कुठंच जायचं नाही, लगेच टॉस होईल पुढच्या दुसऱ्या राऊंडचा. वेगवान गोलंदाज, बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगला कॉन्टेस्ट बघायला मिळते, छान पद्धतीनं खेळ स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. इथे चेंडू पकडतोय ते म्हणजे गोलंदाज प्रचिती येते त्याच्या गोलंदाजीची, निर्धाव चेंडूची सांगता होतोय. समोर आहे सचिन पवार आणि त्याला साथ देतोय तो म्हणजे संजू सॅमसंग. स्लोवर वन आणि यावेळी दे धक्का घे चक्का, जबरदस्त फटका सचिन पवारच्या बॅट्स मधून आणि यासाठी शुभेच्छा आले ते म्हणजे अखिल माडकर आणि प्रतीक थळे यांच्याकडून. आणि धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या ती म्हणजे 14च्या घरात. 14 तारखेलाच शेवटचा कसोटी सामना भारतीय संघाचे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर खेळले. वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना होता तो म्हणजे 15 तारखेला त्यांची सुरुवात झाली आणि 14 तारखेला शेवटचा कसोटी सामना ते खेळले. धावसंख्या 14. प्रचित मात्र चांगलं कमबॅक करतोय, एक सुंदर चेंडू टाकतोय. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला थोडीशी गिरकी घेतोय, वळण घेतोय, स्पिन करतोय आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक 14वर 1 गड्याच्या मोबदल्यात पाली संघ. संदेश शेवाळे यांचा हा संघ आहे. शॉर्ट पिच चेंडू कव्हरच्या डोक्यावरून, यावेळी बॅकवर्ड कव्हर पॉइंटला चेंडू सीमारेषा पार,
हा येतोय संजीवनी चौकार. सुंदर फटका, क्लासिकल शॉट आपण म्हणू शकतोय. बॅकफुटला गेले, पंच केलाय. त्यांना माहित होतं की लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना सचिन पवार एक षटकाराच्या मदतीने एक छान धावसंख्या खेळतोय. 17 धावा. चांगला फटका, मात्र खूप काळ हवेत. शॉर्ट मिड विकेटला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच घेतोय आणि सचिन पवारच्या वादळी खेळीची इथे 17 वर आउट झालेले तो म्हणजे सचिन पवार आणि धावसंख्या 18 वर. आणि एक छान कॉन्टेस्ट बघायला मिळाला होता, मात्र संतोष देशमुखने हे झेल टिपलेला आहे मिड विकेट मध्ये दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये. मात्र चांगली प्रचिती असताना प्रचितला इथे मिळते एक चांगलं यश आणि धावसंख्या 18. 2 गड्याच्या मोबदल्यात RYC पाली. स्वतः आता सूरज हुले चौथ्या क्रमांकावर 46 धावांचा पाठलाग करत आहेत. HULE सूरज. अकू यावेळी पॉइंटच्या डोक्यावरून स्वीपर कव्हर मध्ये चेंडू जातोय. एकेरी धाव मिळते आणि खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळाले अंकित कडून. आणि इथे मात्र जिथे एकेरी धाव होती तिथे 2 धावा प्राप्त केल्या आणि इथे मात्र षटक समाप्तीची घोषणा शिवा दळवी सर करतात आणि धावसंख्या 10च्या सरासरीने 2 गड्याच्या मोबदल्यात 20. पालीमधून अखिल भारतीय मटण विक्रेते संघाचे सदस्य आणि आमचे परममित्र एजूभाई पानसरे यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि पाली संघाला सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. एजूभाईंचे सुद्धा अभिनंदन. तिसरं षटक हाताळतोय ते म्हणजे गोलंदाज चेतन. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक. समोर आहे सूरज हुले. क्षेत्ररक्षण इथे विखुरलेलं जाते. फाईन लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर. शॉर्ट पिच चेंडू चांगल्या पद्धतीने फक्त पुश केलाय आणि सिंगल येते. छान पद्धतीने खेळतोय. सूरजला माहित आहे की संजू उर्फ अक्कू इन फॉर्म आहे, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल येते आणि धावसंख्या 21. हा पहिलाच बॉल चेतन दुधाणे ना. त्याचप्रमाणे आमची एसपीएल ची कमिटी पाहूया. मंगेश दादा चव्हाण, बाळाभाई कुंभार म्हणजे अलिस्टर कुक, गणेश दादा, उमेश दादा खंडागळे, प्रसाद दादा देसाई, त्याचप्रमाणे प्रसाद दादा शेडगे आणि सहकारी पंकज दादा हे सुद्धा आले. त्यांचं स्वागत. अकूट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला यावेळी फक्त फिरून दिशा दिली. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगलच येते आणि या सिंगलने धावसंख्या पुढे सरकते, फुलते 22 आकड्यावर. खऱ्या अर्थानं एक छान पद्धतीने एसपीएल म्हणजे सुधागड प्रीमियर लीग ज्याची पूर्ण चर्चा संपूर्ण रायगडमध्ये आहे. टीके माळी सरांशी चर्चा करताना त्यांनी मंगेश दादा तुमचा आवर्जून उल्लेख केला होता की एकदा ते एसपीएलला आले होते आणि त्यांनी खूप छान पद्धतीनं इथं सहकार्य केलं आणि त्या टीके माळी सरांनी त्यावेळी मला सांगितलं आणि याच दरम्यान दत्तात्रय शेठ आवाजकर इथे आले. त्यांचं स्वागत. स्कोअर वर्ड बोर्ड बघूया आपण. 2-2 आणि 2 3 दुरी आपल्याला बघायला मिळत आहेत. ओव्हर सुद्धा 2.2. यावेळी समोर दिलखेचक फटका एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. वाह, कमालीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळते नारंगी संघाकडून, सौरभ कडून. एसपीएल कमिटी बघा थंड्याचा आस्वाद घेत असताना आणि ती एकेरी धावसंख्या पुढे सरकते 23. आणि आपण पाहतोय छान पद्धतीने एक लढत बघायला मिळते. कोणी संघ हार मानण्याचा तयार नाही. शेवटपर्यंत संघ खेचण्याचा प्रयत्नात आहे. शेवटपर्यंत लढाई होत आहे, शेवटपर्यंत झुंज होत आहे, शेवटपर्यंत शर्तीचे प्रयत्न होत आहेत नारंगी संघाकडून. सुपर फटका, स्ट्रेट ड्राइव्ह, लॉंग ऑफला.
आणि इथे फंबलिंग बघायला मिळाली. टू टू मे मे हा हा ना ना आणि खराब कॉलिंगमुळे इथे सूरज हुले यावेळी राणूच्या स्वरूपात बाद होतोय. तिसरा धक्का बसतोय तो म्हणजे YRYC पाली 11 संघाला आणि धावसंख्या 24 या आकड्यावर. नवीन फलंदाज रिजवान सांगळे 5व्या क्रमांकावर. उजव्या हाताचा एक शैलीदार आणि आक्रमक फलंदाज, मात्र तितकीच चांगली गोलंदाजी. तिखट मारा अद्याप सुरू आहे. आपल्याला काहीतरी करावं लागेल. करा किंवा मरा, खऱ्या अर्थानं चले जावचा नारा महात्मा गांधी यांनी ऑगस्टच्या क्रांती मैदानावर दिला आणि तदनंतर खऱ्या अर्थानं एक छान स्वातंत्र्याकडे आपली वाटचाल झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण स्वतंत्र झालो. मात्र आता क्रिकेटने आपल्या सर्वांना एकत्रित केलेलं आहे. समोर आहे रिजवान सांगळे. धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा आणि आपण बघतोय आता 22 धावांची गरज. 14 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. चोवीस धावा. चोवीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. 22 धावांची आणखी गरज असताना 14 चेंडू 22 धावांची आवश्यकता. रिजवान सांगळे यावेळी इनॅट नंबर 5व्या क्रमांकावर. संजू खेळतोय आपल्या वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. जोरदार अपील आणि पंचांचं बोट यावेळी जमिनीला समांतर वाईड येतोय आणि एकेरी धावीने धावसंख्या पुढे सरकते. ती म्हणजे 3 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा. ऑन साइडला आपण बघतोय एक डीप फाईन लेग, डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर. एक कव्हर्स मध्ये खेळाडू, एक पॉइंट, एक शॉर्ट फाईन लेग आणि एक शॉर्ट गली. शॉर्ट पिच चेंडू स्टिअर केला आणि चेंडू गोळीच्या वेगाने बीट केले शॉर्ट गलीला आणि पहिला चौकार येतोय रिजवानच्या बॅट्स मधून. आणि इथे मात्र कमालीची गोलंदाजी होती, मात्र क्षेत्ररक्षण तेवढं साजेसं नसल्यामुळे या एका चांगल्या चेंडूवर चौकार येतोय. मात्र धावा कशाही येवोत, या चौकाराने धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 29. बॅटने येवो, लेग बायने येवो, चेंडू स्क्वेअर द विकेटने येवो, मात्र धावा येणं अत्यंत आवश्यक, धावांचा ओघ येणं आवश्यक. धावसंख्या 29. इथे मात्र हा चेंडू अडवला असता तर आणखीच मजा आली असती. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज लागते आणि इथे मात्र रिजवान आउट होतोय. 4 या वैयक्तिक धावसंख्येवर चौथा गडी बाद होतोय आणि इथे मात्र काहीसा संकटात सापडतो की काय. साहिलने कॅच घेतली आहे. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 17 धावा, 17 धावा 12 चेंडू. नारंगी की पाली, पाली की नारंगी.
शिवशक्ती चषक 2020 परळी प्रमुख आयोजक गणेश वागोस्कर, सौरभ बिराडकर, अभिषेक बोरीटकर, रोहन पवार, मनीष वागोस्कर, ऋतुराज कदम, विनायक पवार, राज बारणेकर, चेतन दुधाणे, प्रणय राजपूरकर, सागर कदम, नितीन कदम, मिथुन लांगी, सचिन लांगी, ऋतिक नकाते, शंतनू बिरवाडकर, नकुल राजपूरकर, यश राजपूरकर, दीप वागोस्कर आणि नवीन फलंदाज येतोय विनीत जोशी 6व्या नंबरवर आणि नवीन गोलंदाज येतोय 4थ्या षटक फेकण्यासाठी, तो म्हणजे मिहीर. उजव्या हाताचा एक उद्योन्मुख असा गोलंदाज. मात्र दोन एकाच गावातील खेळाडू समोर आहेत, त्यामुळे दोन खेळाडूमध्ये ताळमेळ बघायला मिळेल. 12 चेंडू 17 धावा, 17 धावा 12 चेंडू. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय आणि झेल. जिथे सिंगल डबलची गरज आहे तिथे मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये नारंगी संघ कुठेतरी कमबॅक करतोय. एक छान पद्धतीची लढत आपल्याला बघायला मिळते. असं वाटलं होतं 46 धावा सहजगत्या पूर्ण होतील, मात्र तसं काही घडताना दिसत नाही. अफाट आयशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा टाकूनी तू जमविशी तू खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली जेव्हा तेव्हा जो तो फासे टाकी. मागे टकला एसटी रक्षक, उधळण्या तुझा डाव, त्याला चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आन सावध जो तोच इथे रंगला, जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. मात्र इथे चेंडूला पुल करण्यात हुकलेला आहे आणि आता 11 चेंडू आणि कंपल्सरी 17 धावांची आवश्यकता. विनायक घाडीगावकर येतोय. घाडीगावकर, नवगर संघ टॉस साठी यायचा आहे लगेच. 11 चेंडू 17 धावा. आडव्या बॅटचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह, कार्पेटला चाटून चेंडू लॉंग ऑफ मध्ये आणि खराब क्षेत्ररक्षण आणि तेवढंच खराब थ्रो. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो आला असता तर नक्कीच काहीतरी वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. मात्र रनिंग बिटवीन दी विकेट खूप छान. आदेशी कुठेतरी खराब फिल्डिंग बघायला मिळते आणि त्याचाच फायदा उठवत आहेत ते म्हणजे पालीचा संघ. आणि दुहेरी धावसंख्या पुढे सरकते ते म्हणजे 31. 10 चेंडू आणि आता 15 धावांची आवश्यकता. बघा, ॲलिस्टर कुक म्हणजे बाळादादा यादव आणि शेडगे साहेब आशिष शेळके यांचे परम मित्र. यावेळी कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम चेंडू, मात्र एकेरी धाव येते आणि खराब. अरे बाप रे बाप, इथे मात्र मॅच सोडलेली आहे. एकच धाव होती तिथे खराब क्षेत्ररक्षण अंकितचं आणि इथे मात्र 3 बोनस मध्ये धावा मिळत आहेत आणि इथून मात्र सामना आता वाचवणं कठीण झालेलं आहे. काय कमालीची गोलंदाजी. गोलंदाजाचं नाव मिहीरची. 2 चेंडू मध्ये 2च धावा दिल्या होत्या. आता 9 चेंडू आणि समीकरण झालेलं आहे 11 धावांचं. चांगला फटका ऑफ साइडला, 1 बाउन्स चेंडू लॉंग ऑफ मध्ये आणि RYC पाली 11 या संघाला शुभेच्छा पालीवरून आलेल्या आहेत. ते म्हणजे आमचे मित्र राजा रुईकर यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. अंकितने खूप छान फलंदाजी केली, मात्र क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब होतोय. राजा रुईकर यांच्याकडून शुभेच्छा आल्या, त्याचं सुद्धा अभिनंदन. नवीन फलंदाज विनायक स्ट्रायकर एंडला. चांगला फटका, मात्र गरज नाही या फटक्याची. अरे सेफ लँडिंग आहे खरंच. उंच फटका खेळण्याचा प्रयत्न, एकेरी दुहेरी धावा काढाव्या, मात्र इथं मोठा फटका खेळला. हवेत चेंडू काही काळ राहिला, मात्र थोडीशी खराब फिल्डिंग बघावी या पूर्ण षटकामध्ये आणि दुहेरी धावा येतात. धावसंख्या पुढे सरकते 38च्या घरात. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता संपूर्ण या स्पर्धेला. खूप छान पद्धतीने सर्वांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत, त्या सर्वांचं आपण अभिनंदन करूया. 7 चेंडू आणि कंपल्सरी 8 धावांची आवश्यकता.
इथे खराब मी म्हणेन व्यूहरचना. एकेरी धाव काढायला हवी होती. आता मात्र 6 चेंडू आणि कंपल्सरी 8 धावांची आवश्यकता या संपूर्ण स्पर्धेला आणि पालीला. अखिल महाडकर, त्याचप्रमाणे एजोदादा पानसरे, राजा रुईकर, प्रतीक थळे, अभिजित गडगे आणि स्वप्नील मिनमिने यांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. धन्यवाद. 6 चेंडू 8 धावा. क्षेत्ररक्षण सजून घ्या. आठ धावा रोखण्यासाठी येतोय गोलंदाज, तो म्हणजे उंचपुरा असा गोलंदाज साहिल. स्वतः अक्कू उर्फ संजू सॅमसंग मैदानावर आहे. सामना अद्याप संपलेला नाहीये. सामन्यामध्ये कधी समीकरण बदलू शकतं, कारण हा सामना कोणत्याही संघाच्या बाजूने झुकू शकतो. नारंगीची गोलंदाजी. 6 चेंडू 8 धावा रोखाव्या लागतील. शॉर्ट पिच चेंडू, खराब शॉट. मात्र शॉट फाईन लेग आणि स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नसल्या कारणाने त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत. शॉट एवढा चांगला नव्हता, मात्र 30 यार्ड मध्ये ऑन साइडला क्षेत्ररक्षकच नव्हता आणि अक्कू आणि विनायक घाडीगावकरने वेगाने 2 धावा पूर्ण केल्यात. 5 चेंडू आणि आता 6 धावांची गरज. आता आम्हाला जॉईन होतील आमचे तुमचे सर्वांचे लाडके डॅशिंग द चॉकलेट बॉय ऑफ परळी म्हणजे रुपेश दादा आवासकर यांचं स्वागत होईल. चांगली गोलंदाजी, मात्र तेवढं क्षेत्ररक्षण कुठे ना कुठेतरी लावण्यामध्ये कमी पडतोय की काय संघ नारंगी असं वाटतोय. अक्कू मात्र स्वतः किल्ला लढवतोय. 5 चेंडू आणि आता 6 धावांची कंपल्सरी गरज. मात्र 46 धावा काढताना घाम गाळावा लागलाय नक्कीच मित्रांनो. कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही तुमच्या. ओव्हरपिच चेंडू ऑफ साइडला ड्राइव्ह केलाय. चेंडू जातोय व्ही मध्ये. आता एकेरी धाव आणि खराब थ्रो. आणि इथे फिल्डिंगनेच मॅच नारंगी संघाची घालवलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अतिशय खराब फिल्डिंग. जिथे एकच धाव होती तिथे मात्र चतुरस्र खेळ दाखवत असताना RYC पाली, राष्ट्रवादी युवक काँग्रेस 11 पाली, इथे मात्र आता चेंडू आहेत 4 आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 4 धावा कंपल्सरी. एका बाजूला नारंगी की एका बाजूला पाली, कोण जिंकतोय? खालापूरचा संघ जिंकतोय की जिंकतोय पालीचा संघ? संदेश दादा शेवाळे यांच्याकडून पाली संघासाठी त्यांचे ओनर आहेत ते त्यांच्याकडून शुभेच्छा आल्या. 4 चेंडू कंपल्सरी 4. टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आणि इथे मात्र सामन्याचं चित्र काहीस पलटलेलं आहे निव्याच्या बॉलिंगवर. इथे मात्र चांगली गोलंदाजी आणि आता 3 चेंडू कंपल्सरी 4. इथे मात्र सामना दुहेरी अवस्थेकडे झुकतोय. रुपेश दादा काय म्हणाल? नक्कीच चालू असलेला सामना राष्ट्रवादी युवक सुधागड तालुका विरुद्ध
नारंगी नारंगी संघाने जिंकण्यासाठी राष्ट्रवादी युवक संघाला जिंकण्यासाठी 3 बॉलात 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी 4 धावा. आता फलंदाजीसाठी येतो तो प्रथमेश. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. स्ट्राईकला येतो विनायक. चांगला चेंडू तटावते पाहूया आणि खरोखर चांगला असा तटावलाय चेंडू. खराब क्षेत्ररक्षणामुळे नारंगी संघ हारतोय आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस सुधागड तालुका दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षामध्ये हारलेल्या तसे जिंकलेल्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नवघर आणि पाली टॉस साठी यायचं आहे. नारंगी संघ छान तुम्ही खेळलात, मात्र क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला खूप काही करावं लागेल आणि एक विनिंग शॉट खेळून विनायक गाडेगावकर छान पद्धतीनं पुढे आलेला आणि मॅन ऑफ द मॅच ठरतोय. अकू उर्फ संजू सॅमसंग मॅन ऑफ द मॅच अकू, नो डाऊट. रिझवान टॉस साठी यायचंय. चला 14 धावा आणि 3 विकेट. आता झालेल्या सामन्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष संदेश जी शेवाळे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. या संघाचे ते ओनर आहेत. फायनलची मॅच पाहायला ते नक्कीच इथे येतील. संदेश जी शेवाळे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुधागड तालुका. पुढचे सामने 4 षटकांचे राहतील. दुसऱ्या राऊंडचे सामने 4 षटकांचे खेळवले जातील.